चला आज तुमच्यासोबत शेअर करते की मी मिशोवरून माझ्या किचनसाठी काय काय ट्रेंडिंग प्रोडक्ट्स ऑर्डर केले। सर्वात आधी तर ना हे एरिया मला खूप जास्त खाली वाटत होता आणि इथे आधी पण एक स्टिकर होतं, तुम्हाला माहीतच आहे। पण मग आता मी छान असं व्हेजिटेबल्स आणि फ्रूटचं थोडंसं डोळ्यांना वेगळं दिसणारं स्टिकर बोलावलं आणि तुम्ही बघू शकता ते लावताच माझ्या किचनचा लुक किती सुंदर यायला लागला। त्यानंतर हा खूप जास्त असा ट्रेंडिंग आणि एस्थेटिक मी पडदा बोलावला, पण हा थोडा मोठा आला, तर याचाच काय जुगाड केला ना हे पुढे तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर हे खूप सुंदर प्रिंटचे आणि क्वालिटीचे छान असे किचन टॉवेल्स बोलावले। हा खूप जास्त अफोर्डेबल भेटले म्हणून जुन्या टॉवेल्सला केला टाटा बाय बाय आणि पटापट नवीनवाले टॉवेल्स मस्तपैकी काढून घेतले वापरण्यासाठी। त्यानंतर विनिशा आता स्कूलला जायला लागली आहे, तर तिच्या टिफिनमध्ये छानपैकी हा बटर पेपर मला असायला हवा असं वाटलं होतं म्हणून मी तो ऑर्डर केला, चांगल्या क्वालिटीचा आला। त्यानंतर ना मला हा मस्त युनिक आयटम सापडला। आदल्या काळात कसं आपण शिदोरी वगैरे पॅक करायचो ना, तसं काहीतरी हा आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता सेंटरमध्ये चपातीच ठेवल्या की हा चारही साईडनं अशापैकी पॅक होऊन जाते, म्हणजे गरम पण राहतात आणि ओल्या पण होणार नाही, असे 2 कलर याच्यामध्ये आले। खूप छान आणि अफोर्डेबल आयटम आहे। त्यानंतर गणपती बाप्पांचं सीझन आता लवकरच येणार आहे, तर त्यांच्यासाठी मी मोदक वगैरे बनवणार, तर स्मॉल, मीडियम, लार्ज असे तिन्ही साईजचे मी साचे बोलावून घेतले, कारण की गणपती बाप्पांच्या सीझनमध्ये हे सगळं महाग होऊन जातं। त्यानंतर तुम्हाला सांगते पावसाळ्यामध्ये खूप लोकांना वाताचा त्रास होतो आणि किचनमध्ये भरपूर लोक चप्पल वगैरे वापरत नाही, माझ्यासारखे जे आहे त्यांना वाताचा त्रास आहे त्यांना वापरावीच लागतात। पण तरी तुम्हाला जर लागत असेल ना, तर अशा प्रकारची मॅट तुम्ही टाकू शकता, म्हणजे चप्पल नाही घातली तरी तुम्हाला वाताचा त्रास होणार नाही। आणि असा काहीसा माझा किचनचा फायनल हा लुक होता। तेवढा 3-4 प्रोडक्ट्स खूप मस्त माझी किचन दिसायला लागली। तुम्ही पण सांगा तुम्हाला हा मेकओव्हर कसा वाटला आणि काही प्रोडक्ट हवे असेल याचे ते लिंक कसं टाईप करू शकता। ओके बाय।